सार्वजनिक गणेशोत्सव करताय, अहो कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं. मी खरं सांगू, मी महाराष्ट्रात एवढं फिरते ना, एवढं फिरते, गणेशोत्सवामुळे भांडणं झालेली 100 वेळा बघितली. या मंडपात ताईचं कीर्तन झालं म्हणून त्या मंडपात व्हायला पाहिजे म्हणून दोन्ही कॅन्सल झाली. अहो लय बघितलं काही काही दादा, या गणपतीत लय चढाओढ चालू आहे हो. माझा गणपती मोठा का तुझा गणपती मोठा म्हणण्यातच गणरायाचे सगळे आशीर्वाद लोक घालवायला लागले. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या भव्य स्वरूपात सार्वजनिक गणेशोत्सव करताय आणि याचंच फळ आहे की तुमच्या मंडपात बसायला जागा पुरत नाही. परमात्म्याने तेवढी कृपा तुमच्या भावाचं, तुमच्या भक्तीचं, तुमच्या आत्मीयतेचं फळ आहे. तो नवसा पावतो कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुमच्या विश्वासाला तो गणराया कधीच कमी पडत. अनुभव आलेली माणसं आहेत दादा, गर्दी उगच होत, अनुभवाशिवाय कुठं गर्दी होत असते का दादा? एका माणसाला अनुभव आला की 10 माणसं विश्वास ठेवतात आणि बाप्पाच्या दारात सांगताय. कीर्तनकार किती मोठे आणा हो तुम्ही, कीर्तन चांगलं होईल याची खात्री कीर्तनकारही देऊ शकत नाही. कारण कीर्तनकाराकडे फक्त बोलायचं असतं, पण ज्या व्यासपीठावर कीर्तनकार बोलतो ते व्यासपीठ, ते गाव आणि ती माणसं पुण्यवान लागतात तेव्हा कीर्तन होतं दादा. पैशाने फक्त मंच उभा करता येतो, त्याला व्यासपीठ करायला पुण्यच लागतं. पैशाने फक्त मंदिर बांधता येतं, त्यात देव आणायला पुण्यच लागतं. पैशाने फक्त मूर्ती विकत घेता येते, त्यात भाव आणायला पुण्यच लागतं. आणि हे तुमच्या पुण्याचं फळ. आदर्श घ्यावा महाराष्ट्राने तुमचा. गणेशोत्सव करावा तर पाळच्या सार्वजनिक गणेशोत्सव सारखा करावा, हे तर नाही केला तरी चालेल. कौतुक आहे तुमचं, खरंच कौतुक. आणि एवढ्या मोठ्या मंडपात तुम्ही पिन ड्रॉप सायलन्स ठेवताय म्हणजे अजून काय पाहिजे? टाचणी पडला तरी आवाज एवढी शांतता तुम्ही ठेवताय, अजून काय पाहिजे? माणसं समाज जास्त आहे, याच्यापेक्षा तो समाज कीर्तनासाठी पूरक आहे. नाही तर आजकाल लोकांना कीर्तनही माहीत नाही हो, काही माहित नाही आजकालच्या माणसांना, काही नाही. खुशाल माणसं फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. मी प्रोग्राम करते होय र, तुला प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला सप्त्यात घालायचं होतं. घाल सप्त्यात कुठं महाराजाला घालत असतात होय? लय लोक ही चित्र. त्याच्यापेक्षा भंगार, तुमची सुपारी किती? ह्याला उकळात घालून मुसळात काढला पाहिजे महाराज. सुपारी घ्यायला काय आमचं माणसं मारितो वैर खून करीत फिरतो आम्ही माणसांची. सुपारी तू माणसं काही बोलतो, तो लोक काही बोलतात दादा. जाऊ द्या, लोकांचं कुठं विचार करतात. माऊली म्हणतात जगे आवज्ञाची करावी, जगे आवज्ञाची करावी, संबंधी सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बघ. माऊली म्हणतात लोकांनी त्रासच द्यावा, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत मी तुला मायबाप मानतो. ज्या दिवशी लोक माझी प्रशंसा करतील मी माझ्या अहंकारात तुला विसरून जाईल. त्याच्यापेक्षा एक काम करतो देवा, लोक त्रास देत आहेत हेच मागणं मागतो, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत मी तुझ्या दारात यायला कमी पडणार नाही, म्हणून लोकांनी त्रास दिलेलाच बरा देवा. म्हणजे मला कळलं ना ही माणसं माझी, माझा फक्त तू आहेस. त्याच्यासाठी लोकांनी त्रास द्यावा, सख्या सोयऱ्यांनी कामापुरताच वापर करावा. तुम्ही एवढा सुंदर सोहळा करा, अख्खीच माणसं चांगलं म्हणतील असं नसतं दादा. 2-4 तरी वाईट बोलतातच, 2-4 तरी म्हणणार, हिथलंच वरण भात खाणार, हिथंच जाता जाता म्हणणार. त्याचं काय असतंय, लोकांचं खायचं लोकाला द्यायचं. लोक आहेत ती महाराज बरं का, ती काहीतरी वाईट बोलणारच. कुणी म्हणलं की नाही चांगलं, अहो 9 दिवसाचा सोहळा करतात ही माणसं. श्रीमद भागवत आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे, काकडा आहे, संकीर्तन आहेत, अजून काय पाहिजे गणरायाला? तो गणराया सुद्धा आनंदानं नाचत असेल, त्याला सुद्धा वाटत असेल भाग्य आहे माझं, मी बाळजमध्ये आहे, एवढा सुंदर सोहळा मला माझ्या डोळ्यानं बघायला भेटतो. काय पाहिजे अजून देवाला? तरी भक्तिभावानं पुजलं बास झालं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, त्याला काही लागत नाही, त्याला वाटतं फक्त लेकरांनी मला मायबाप मानावं बास. तो सगळं राखायला तयार आहे, फक्त त्याच्यासाठी एकच आहे, हे मन तिथं गेलं पाहिजे. मना इतकं बेकार काही नाही. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसेची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मधो मरकटो मत्स मगार्दस चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. मन एवढं चंचल आहे, माकडाला दारू पाजली. कोणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, माणसं म्हणतात मला माहित नाही, माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं? कुठं पडतं ते?
त्याला माहित आहे मध्ये जातय बाजूला राहतय, सगळे अक्कल असते त्याला. काय ती एवढं बायकोला मार मार मारतं पेल्यावर, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वळायचा बरा कळतो. आता काय करायचं माय, पिलं ना टोपलंभर शेळीच्या लेण्या समोर नेऊन ठेवायच्या, त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणील येडा आहे का मी, लेंड्या सगळं कळतो त्याला. नाटक फक्त अटेन्शन स्वीकर आहेत ही माणसं. ह्यांना फक्त लोक माझ्याकडे कसे बघतात ह्याचं वाट बघतात, कळत कसं नसते, सगळं कळतंय. आणि ती डोक्यातलं काढा, इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. जबर स्वतःला अक्कल येत नाही की आपल्यामुळं कुटुंबाचं वाटोळं व्हायला लागलंय, तेव्हा ही दारू सोडित नाही ती. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र विकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते. आणि असं झोपीत दिलं असतं रातचं, जी म्हणली असती चानवारा. लय त्रास आहे रे ह्यांना. आणि मला एक सांगा, तुम्ही असलं वागून पुढच्या पिढीला काय शिकवणार आहेत? आता ही म्हातारी माणसं निश्चित तोंडवर करून म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरवाया गेली. तुम्ही काय केलं याचं डोकं आहे तुम्हाला? म्हातारपणात मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, तुम्ही गुणाचे. एवढी पोरच वाया गेली आहे का नाही? काय बाबा, आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरीतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं होय ग मा. पण तू आता काय करती? तू आता मिसरी चोळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, ह्याचा विचार केला का तू? हातभर वास त्या मिसरीचा, तसल्याच तोंडानं त्या 1.5-2 वर्षाच्या नातवाचं मचा मचा मुख घेते. काय वाटत असेल त्याला? त्या बिचाऱ्याला काय म्हणा येत नाही, तुम्हाला सांगितलं असतं त्यानं महाराज. बरं काय काय ज्ञान शिकवणार तुम्ही पुढच्या पिढीला? आणि बघा, छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यानं घ्या. आपल्या लेकरांसमोर आपण कधीच आपल्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही. का करायचा? तुमचा नवरा आहे ना, तो त्याचा बाप आहे ना, त्याच्यासाठी पांडुरंग आहे तो. तुम्ही त्याची इज्जत काढली, त्याच्या नजरेत काय त्याची इज्जत राहणार आहे? आपल्या लेकरांना आपल्या सासू-सासऱ्यांविषयी कधीच वाईट सांगायचं नाही ते नसताना. लय प्रमाण वाढलं हो तुमचं. खुशाल लेकराला म्हणता तुझी आजी लय बाराची आहे, तुला काय करायचंय? अरे त्याची आजी आहे, ती कशी का असं ना, ती घेणं समजून. आणि तुम्ही काय अपेक्षा करताय? तुम्ही तुमच्या लेकराला तुमच्या सासूला भेटू देत नाही, उद्या त्याचं लेकरू झाल्यावर तुम्हाला भेटू देणार आहे ते? अगं कर्माचं फळ भेटतं ग माय, विचार करत जा. आणि तुम्हालाही सांगते, लेकरांसमोर आई माईवर शिव्या देत जाऊ नका. काय संस्कार देताय रे लेकरांना? विनोद बाजूला ठेवा. वयात आलंय तुमचं पोरग. 4 माणसात जेव्हा पिऊन पडता ना तुम्ही, जेव्हा खांद्याला हात देतो ना तुमचा पोरगा, आणि जेव्हा 4 माणसं त्याच्या समोर तुमचा अपमान करतात ना, रडता येत नाही त्याला, पण याचा अर्थ त्याला वाईट वाटत नाही असं नाही. पोरग जिवंतपणी मरतं जेव्हा त्याच्या बापाला त्याच्या देखत कोणीतरी बोलतं. हे तुम्ही कशाला हाताला उडवून घेताय? तुमच्या व्यसनामुळे तुम्ही तुमचा बाप पण हरवताय रे. प्रतिष्ठा आहे तुमच्या घरात तुमची, तुमचं लेकरू पांडुरंग समजताय तुम्हाला. तुमच्या व्यसना तुम्ही तुमच्या बायकोला त्याच्या डोळ्या देखत मारताय, त्याच्या आईला. तो काय तुम्हाला देव मानणार आहे? देव असली कामं करतो का? आणि पुन्हा म्हणता लेकरांना मला सांभाळलं नाही. अरे तुझं वागणं बघ ना, तू काय केलं लेकरांसाठी? आणि तुमच्या भांडणात आहे ना, तुमचं काहीच जात नाही. तुमची अर्धी लाकडं मसनात गेल्यात, काय राहिलं तुमचं? सगळं बघितलंय तुम्ही. तुमच्या भांडणात तुमचं काहीच जात नाही. नवरा बायकोच्या भांडणात जर वाईट कोणाचं होत असेल तर ते फक्त घरातल्या लेकरांचं, त्यांच्या डोक्यावर परिणाम पडतो, बाकी कोणाचं काहीच जात नाही. कशाला असल्या भानगडीत पडताय? घ्या ना ज्ञानेश्वरी हातात, घ्या गाता हातात. अरे ज्ञानेश्वरी सारखी श्रीमंती नाही, गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखं वैभव नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, दारातल्या तुळशीसारखं सांत्वन नाही, आणि पांडुरंगावर ठेवलेल्या विश्वासासारखा आयुष्यात दुसरा आनंदच नाही. या गोष्टी स्वीकारा ना. सगळ्यात मोठी श्रीमंती हातात ज्ञानेश्वरी, सगळ्यात मोठं वैभव गळ्यात माळ, सगळ्यात मोठा स्वाभिमान कपाळाला गंध, सगळ्यात मोठी सात्विकता दारात तुळस, आणि सगळ्यात मोठा आनंद पांडुरंग मायबाप. काय पाहिजे आयुष्यात अजून? घालोनी आभार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबा.
तो राखतो अजून काय कशाला नाही त्या भानगडीत पडताय? या दुनियाच्या नादी लागू नका. ही लोक सुखालाही नाहीत आणि दुखालाही नाहीत. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. अरे करू काय आता? मधला कलर सगळ्यांनाच कुठून आणायचा आम्ही? अवघड आहे ना लोकांचं. लोक जगूही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. मला विचारा ना, शांत कीर्तन केलं तरी म्हणतात नेवळाट होतं, काही काळा नव्हती, उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं येड्याला, नाचू नाचू जिरीवलं. अरे करू काय? कसू तरी जगू देत जरा. समाजाचा विचारच नाही करायचा बघा. अनंत वाचाळ बरळती त्या कैसे निगोपाळ पावे हरी. आम्ही फक्त देव माझा मी देवाचा हेच डोक्यात ठेवायचं. करा ना विचार. ह्या मनाला स्थिर करायची ताकद जर त्या भगवंतात आहे. अहो त्याला पाहिलं निसतं देवा. तर देवासारखं कोण गोड आहे? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. तुला पाहिलं देवा, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली, आपोआप माझं मन तुझं झालं. तुझ्यासारखं देखणं कोण आहे सांग ना? कसंही गोड आहेस रे तू. करारविंदे मुखारविंदे विनिवेशय वटस्य पत्रस्य पुटेशया बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे तुझ्यासारखं देखणं कोणी नाही. आणि देव समोरून यावा ना तरी गवळणी म्हणताय काली काली आले गो काली काली आले गो फंदे क्यों ना हमें जिंदा रहने दे मुरली बाबा. I